Let's start for the day. गुड मॉर्निंग. ओके, गुड मॉर्निंग महावितरण बॅच. तर आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा पॉइंट ऑफ डिस्कशन काय असणार आहे याची तुम्हाला एक सेंट्रल आयडिया आलीच असणार आहे, बरोबर ना? तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अकाउंट्स, इन्कम टॅक्स, जीएसटी, कंपनी लॉ, कॉस्ट अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंटिंग यापैकी कुठल्याच विषयाचं डिस्कशन करायचं नाहीये. ओके, याविषयी आपल्याला कुठल्याच विषय डिस्कशन करायचं आहे का? नाही. तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कस करणार आहे की आपला ऍक्च्युअलमध्ये आता स्टडी प्लॅन काय असायला पाहिजे. कारण महावितरणतर्फे ॲडव्हर्टिजमेंट येऊन आता ऑलमोस्ट आपल्याकडे 1 महिना झालेला आहे. आणखीनही फॉर्म भरण्याची तारीख ओपन झालेली नाहीये. ओके, आणि ही फॉर्म भरायची जी तारीख आहे ना ती येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आपल्याला 10 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्यासाठी 10 फेब्रुवारीच्या नंतर ऍक्च्युअली फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होईल आणि तिथून पुढे तुम्हाला एक्झामिनेशनसाठी ॲटलिस्ट एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंतचा वेळ मिळणं अपेक्षित आहे. आपण एक मोठामोठी असं म्हणू शकतो की आपल्याला एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत प्रिपरेशनसाठी वेळ असणार आहे. तर एकंदरीत मी आजचा दिवसही सोडून दिलेला आहे, कारण आज 1 फेब्रुवारी आहे, उद्या 2 फेब्रुवारी असेल. तर उद्यापासून मी असं गृहीत धरतो आहे की आपली एक्झामिनेशन एप्रिलच्या 10 तारखेच्या नंतर होईल. ओके, आणि हा जो काही स्टडी प्लॅन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे ना, तर तो स्टडी प्लॅन 2 फेब्रुवारी ते 5 एप्रिल पर्यंतचा असणार आहे. तर या स्टडी प्लॅन मध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे की फायनान्शियल अकाउंटिंगसाठी तुम्हाला किती नंबर ऑफ लेक्चर्स लागतील, मग ऑडिटिंगसाठी किती नंबर ऑफ लेक्चर्स लागतील, इन्कम टॅक्ससाठी किती लेक्चर्स लागतील, वगैरे वगैरे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण ना असं लाईक स्टडी करते वेळेस आपण आपल्या मराठीमध्ये म्हणतो ना, आपण एड उठला आणि झाडाला भेटलं. ओके, एड उठला आणि झाडाला भेटलं लिटरली आपण असं म्हणून जातो. ओके, कारण याच्या म्हणण्याचा उद्देश माझा असा आहे, कारण स्टडी करत असताना जोपर्यंत आपण एक वेल प्लॅन्ड आपला स्टडी असणार नाही तोपर्यंत आपला जो काही कम्प्लीट सिलेबस आपल्याला कव्हर करायचा असतो तो आपल्याकडून कव्हर होणार आहे का बाळांनो? नाही होणार कव्हर. आणखीन बऱ्याच वेळेस काय होतं, आपला जर स्टडी अगोदरच वेल प्लॅन असेल ना, तर आपल्याला अगोदर कुठला सब्जेक्ट करायचा, त्यानंतर कुठला सब्जेक्ट घ्यायचा, म्हणजे 1-2 सब्जेक्ट इंटरलिंक्ड असतात. जसं इन्कम टॅक्स आणि जीएसटी दोघांना एकमेकांना इंटरलिंक्ड आहेत. फायनान्शियल अकाउंटिंग आणि ऑडिटिंग दोघं एकमेकाला इंटरलिंक्ड आहेत. ओके, तर त्यामुळे काय होऊ शकतं, एक सब्जेक्ट जर दुसऱ्या सब्जेक्ट सोबत इंटरलिंक्ड असेल तर आपल्याला समजायला काय होतं बाळांनो, तो सब्जेक्ट सोपा जातो. ओके, त्यामुळे ना स्टडी प्लॅन करणं फार महत्वाचं आहे. ओके, तर आजचा लेक्चर बिलकुल फार शॉर्ट असणार आहे. हे काय लेंदी लेक्चर बिलकुल नसणार आहे. तर मी तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की लेक्चर तुम्ही लास्ट पर्यंत बघा. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॅचेसमध्ये हा जो आपला स्टडी प्लॅन आहे ना, हा जो मी तुमच्यासोबत एक स्टडी प्लॅन शेअर करत आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण शेअर करेल याची एक PDF फाईल. ओके, आणि आपल्या बॅचेसमध्ये हा स्टडी प्लॅन कम्प्लिटली एक्झिक्यूट केला जाईल, जो की तुम्हाला माहितीच आहे. आपण जो कुठली बॅच कंडक्ट करत असताना आपण एक त्या बॅचचा कम्प्लीट एक शेड्यूल बनवतो आणि त्याच्यामध्ये थोडी बहुत आपण लाईक स्कोप ठेवतो फ्लक्च्युएशनसाठी. जर काही गोष्टी समजा एखाद सब्जेक्ट 1-2 दिवस अगोदर संपला तर होऊ शकतो त्याचा नेक्स्ट सब्जेक्ट थोडा लवकर चालू होईल, किंवा एखाद सब्जेक्ट 1-2-3 दिवस लेट संपला तर होऊ शकतो जो अपकमिंग सब्जेक्ट आहे तो थोडासा 1-2 दिवस लेट स्टार्ट होईल. तर हा जो काही स्टडी प्लॅन आहे तो एक्झॅक्टली काही स्टॅटिक असं काही समजू नका, याच्यामध्ये 1 ते 2 दिवसाचा फरक पडू शकतो. ओके, तर चला, तर इन टोटल मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो की महावितरणच्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला इन टोटल बघा किती नंबर ऑफ सब्जेक्ट्स कव्हर करायचे, तर ऑलमोस्ट 7 सब्जेक्ट्स कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये पहिल्या नंबरचा सब्जेक्ट कुठला आहे? फायनान्शियल अकाउंटिंग. दुसरा असेल ऑडिटिंग. तिसरा असेल इन्कम टॅक्स. 4th वन असेल आपला जीएसटी. 5th वन असेल आपला कॉस्ट अकाउंट. 6th वन असेल आपला मॅनेजमेंट अकाउंट. आणि 7th वन असेल आपला अदर्स, म्हणजे आपण त्याला मिसलेनियस चॅप्टर्स किंवा मिसलेनियस चॅप्टर्स म्हटलात तरी चालेल. ओके, आता याच्यामध्ये आपण डिस्कशन करताना एक एक गोष्ट आपण बिलकुल डिस्कस करूच. ओके, तर चला, तर फायनान्शियल अकाउंटिंग हा सब्जेक्ट जो आहे ना बाळांनो आपला, तसा तर ऑलरेडी सुरू झालेला आहे. तसा तर आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी सुरू झालेला आहे. बट स्टील गृहीत धरा की आपल्यापैकी जर एखादा कोणी आपला विद्यार्थी मित्र असेल जो उद्यापासून प्रिपरेशन करायला चालू करणार आहे, जरी त्या विद्यार्थी मित्रांनी ती बॅच 2 फेब पासून जरी अटेंड करायला चालू केली, 2 फेब 2024 पासून तुम्हाला 26 फेब 2024 पर्यंत कुठला सब्जेक्ट कव्हर करायचा आहे? मग तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग कव्हर करायचं आहे. मग 2 फेब टू 26 फेब पर्यंत तुम्हाला
फायनान्शियल अकाउंट मधला ईच अँड एव्हरी पार्ट कव्हर करायचा आहे. जसं सर फायनान्शियल अकाउंट मधल्या लिटरली साध्यातल्या साध्या डेफिनेशन पासून आपलं अकाउंटिंग फॉर शेअर कॅपिटल, अकाउंटिंग फॉर डिबेंचर, तुम्हाला तिथपर्यंत फायनान्शियल अकाउंटिंग कम्प्लिटली कव्हर करायचं आहे. ओके ओके सर, समजलं की फायनान्शियल अकाउंटिंग आपल्याला 2 फेब ते 26 फेब ह्या टाइमलाईन मध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ओके, आणि त्यासाठी आपण पर डे फायनान्शियल अकाउंटिंगसाठी सेपरेट नंबर ऑफ लेक्चर्स किती घेणार आहेत माहिती आहे का? 2. म्हणजे पर डे आपले नंबर ऑफ लेक्चर्स फायनान्शियल अकाउंटसाठी किती असतील? डेडिकेटेडली 2 नंबर ऑफ लेक्चर्स कंडक्ट केले जातील एक्सक्लुझिव्हली फॉर फायनान्शियल अकाउंटिंग, जेणेकरून आपला सिलेबस फायनान्शियल अकाउंटिंगचा सिलेबस 2 फेब ते 26 फेब पर्यंत संपवला जाऊ शकेल. ओके, चला तर मग त्याच्यानंतर काय बघा, ऑडिटिंगचं प्लॅनिंग आपलं काय असेल सर? तर ऑडिटिंगसाठी बाळांनो आपण काय करणार आहेत? 2 फेब पासून 2 फेब 2024 ते 11 फेब 2024. तसं तुम्हाला माहितीच असेल की ऑडिट हा बेसिकली थेरॉटिकल बट कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. थेरॉटिकल बट काय कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. आणि ऑडिट असा काय आपला फायनान्शियल अकाउंटिंग सारखा लेंदी सब्जेक्ट आहे का? नाही. ऑडिट फायनान्शियल अकाउंटिंग सारखा लेंदी सब्जेक्ट नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही याला ना लिटरली 2 फेब पासून जरी प्रिपरेशन चालू करायला गेलात ना, तर मी तर म्हणेल 11 फेब पण नाही लागणार. तुमचा नॉर्मली 7 किंवा 8 फेब पर्यंत तुमचा हा ऑडिटिंग नावाचा सब्जेक्ट संपून जाईल. ओके, मग सर आपल्याला ऑडिटसाठी नंबर ऑफ लेक्चर्स किती कंडक्ट करायचे आहेत पर डे? तर याचं उत्तर आहे बाळांनो, आपण ऑडिटसाठी पर डे 1 लेक्चर कंडक्ट करणार आहे. सर याचाच अर्थ काय माहितीये का? आपण 2 फेब पासून दर दिवस कमीत कमी 3 लेक्चर कंडक्ट करणार आहे. आपण अकाउंट्स आणि ऑडिट असे दर दिवस अकाउंटचे 2 लेक्चर आणि ऑडिटचा 1 लेक्चर, अकाउंटचे किती बाळांनो 2 लेक्चर आणि ऑडिटचा 1 लेक्चर असे आपण पर डे ह्या 2 सब्जेक्टसाठी पर डे किती लेक्चर कंडक्ट करणार आहेत? तर 3. पर डे किती लेक्चर कंडक्ट होतील आपले? 3 होतील. जेणेकरून तुमचं फायनान्शियल अकाउंट्स आणि ऑडिटिंग हे 22 फेब म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग 22 फेब पर्यंत आणि तुमचं जे ऑडिटिंग आहे ते लिटरली 11 फेब्रुवारी पर्यंत कम्प्लीट करून दिलं जाईल. ओके, मग त्याच्यानंतर बघा इन्कम टॅक्सचा जो सब्जेक्ट आहे तो आपला चालू होईल 12 फेबला. इन्कम टॅक्स नावाचा जो सब्जेक्ट आहे तो आपला कधी चालू होईल बाळांनो? 12 फेब्रुवारीला चालू होईल, जो की कधीपर्यंत चालेल? मग 26 फेब पर्यंत चालेल. 12 फेब्रुवारीला जर सब्जेक्ट सुरू झाला तो कधी संपेल? 26 फेब्रुवारीला संपेल. बरोबर. मग सर आपल्याला इन्कम टॅक्स साठी नंबर ऑफ लेक्चर्स किती कंडक्ट करावे लागतील पर डे? तर 1. पर डे आपल्याला किती सब्जेक्ट म्हणजे किती नंबर ऑफ लेक्चर्स कंडक्ट करावे लागतील? तर 1 लेक्चर आपल्याला कंडक्ट करावा लागेल. इथे बघा तुम्हाला या प्लॅनिंग एक गोष्ट समजली असेल की 2 फेब टू 26 फेब, मी काय म्हणतोय 2 फेब टू 26 फेब या टाइमलाईन मध्ये ना लिटरली तुमचे फायनान्शियल अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि इन्कम टॅक्स हे 3 सब्जेक्ट ऑलरेडी संपलेले असतील. हे तुमचे 3 सब्जेक्ट काय झाले असतील बाळांनो? ऑलरेडी संपलेले असतीलच. ओके, चला तर आपण आता जाऊ नेक्स्ट सब्जेक्टकडे आणि तो आपला 4th सब्जेक्ट आहे. सब्जेक्टचा टायटल आहे जीएसटी. सब्जेक्टचा टायटल काय बाळांनो? जीएसटी. इकडे बघ, जीएसटी पण ना एवढा कसा फार लेंदी सब्जेक्ट नाहीये, बट काय ना त्यांनी सिलेबसमध्ये आपल्याला ऑलरेडी काय मेन्शन केलेलं असणार आहे? जीएसटी दॅट इज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍट 2017. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जीएसटीच्या बेसिक पासून जीएसटीच्या रिटर्न्स पर्यंत ना, जीएसटीआर म्हणतो आपण त्याला, जीएसटीआर रिटर्न्स पर्यंत आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी कव्हर कराव्या लागणार आहे, ज्याच्यासाठी आपला टाइम आपण डेडिकेट करणार आहे 27 फेब टू 8 मार्च. 27 फेब टू 8 मार्च. आणि जीएसटी सर मग एवढ्या कमी कालावधीमध्ये म्हणजे 27 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी, बरोबर, 27 फेब्रुवारी ते 8 मार्च म्हणजे मार्चचे 8 आणि याचे जवळपास 2 ते 3 दिवस समजा, बरोबर. 10 ते 12 दिवसामध्ये सर आपला मग सिलेबस कव्हर होईल का जीएसटीचा? बिलकुल होईल, कारण आपण जीएसटी साठी पर डे नंबर ऑफ लेक्चर्स किती कंडक्ट करणार आहेत? तर बाळांनो 2. आपण जीएसटी साठी पर डे नंबर ऑफ लेक्चर्स किती कंडक्ट करणार आहेत? तर 2 नंबर ऑफ लेक्चर्स कंडक्ट केले जातील. ओके, आणखीन एक बघा, आपला 5th सब्जेक्ट असेल आपला कॉस्ट अकाउंट. आपला 5th सब्जेक्ट कुठला असणार आहे? कॉस्ट अकाउंट. आता इकडे बघा, कॉस्ट अकाउंट आपला चालू होईल 27 फेब्रुवारीला. कधी चालू होईल? 27 फेब्रुवारीला आणि संपेल कधी? 15 मार्चला. चालू होणार आहे आपला कॉस्ट अकाउंट 27 फेबला आणि कधी संपणार आहे? 15 मार्चला. मग सर 27 फेब टू 15 मार्चच्या दरम्यान कव्हर होईल का?
बिलकुल कव्हर होईल, कारण त्याच्यासाठी आपण पर डे एक लेक्चर कंडक्ट करणार आहे. पर डे आपण किती लेक्चर कंडक्ट करणार आहे? एक लेक्चर कंडक्ट करणार आहेत. ओके, आता तुम्ही इथे बघू शकता की आपला जीएसटीचा पोर्शन बाळांनो कधी संपणार आहे? 8 मार्चला संपणार आहे. बिलकुल. तर आपण काय करू माहितीये का, मग जसा आपला जीएसटीचा पोर्शन संपला की आपण लगेच कुठला सब्जेक्ट चालू करूया? मॅनेजमेंट अकाउंटिंग. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग आपला कधी सुरू होईल? मग 9 मार्चला चालू होईल आणि 25 मार्चला संपेल. कधी चालू होईल? 9 मार्चला चालू होईल आणि 25 मार्चला आपला संपेल. ओके, मग सर आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगसाठी किती नंबर ऑफ लेक्चर्स कंडक्ट करणार आहेत? तर पर डे आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगसाठी नंबर ऑफ लेक्चर्स कंडक्ट करणार आहेत 2. ओके, चला. तर हे आपले सुरुवातीचे 6 आणि महत्वाचे सब्जेक्ट आहेत. फायनान्शियल अकाउंटिंग, ऑडिटिंग, इन्कम टॅक्स, जीएसटी, कॉस्ट अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंट. कॉस्ट अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंट. ओके, त्याच्यानंतर आहे आपला 7th मध्ये ज्यावेळेस आपण पोहोचतो ना अदर्समध्ये, अदर्सला तुम्ही म्हणू शकता हे आपले ना मिसलेनियस टॉपिक असतील. हे आपले कोणते टॉपिक असतील बाळांनो? मिसलेनियस टॉपिक असतील. तर या मिसलेनियस टॉपिक्समध्ये तुम्हाला ना कंपनीज ऍक्ट 2013 करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंपनी फॉर्मेशन होतं. कंपनीच्या फॉर्मेशनमध्ये फॉर्मेशनचे प्रोसिजर शिकायचे आहे, मेमोरेंडम शिकायचं आहे, आर्टिकल शिकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कंपनीचे टाईप शिकायचे आहेत, डायरेक्टरचे टाईप शिकायचे आहेत, कंपनीच्या मीटिंगचे प्रकार पाहायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथिक्स बघायचं आहे, कम्युनिकेशन सुद्धा पाहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मॅनेजमेंट सुद्धा थोडं बहुत आपल्याला बघणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर टॅली असेल आणि MS ऑफिस असेल. MS ऑफिस आलं म्हणजे आपल्याला कम्प्युटर अवेअरनेसचा पार्ट हा तिथे कव्हर होईल. इकडे बघा, हा जो टॉपिक असेल ना याचं वेटेज तसे एक्झाम मध्ये मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 2 to 3 क्वेश्चन्स असणार आहे. याचं लास्टचं किती वेटेज असणार आहे तुम्हाला? 2 to 3 क्वेश्चन्स असणार आहे. आणि ह्या ज्याच्या त्याच्या जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे, त्याच्यामुळे ना याला जास्त वेळ नाही लागणार. आपण याच्यासाठी तरी याला मी इन डेप्थ कव्हर करणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता या पोर्शनसाठी मी 25 मार्च पासून 5 एप्रिल पर्यंत 25 मार्च पासून 5 एप्रिल पर्यंत आपण पर डे किती नंबर ऑफ लेक्चर्स कव्हर करणार आहेत? 2. आपण पर डे किती नंबर ऑफ लेक्चर्स कव्हर करणार आहेत? तर याचं उत्तर आहे बाळांनो आपण 2 लेक्चर त्याच्यासाठी एक्सक्लुझिव्हली डेडिकेट करणार आहेत, सो दॅट आपला ईच अँड एव्हरी पार्ट या ठिकाणी काय होईल? कव्हर होईल. ओके, आता इकडे बघा, आपला सिलेबस इन टोटल एवढं आरामशीर आपण जर असं आपण जर एवढं इन डेप्थ प्लॅनिंग बनवलं ना, तर आपण तुम्ही पाहू शकता की 2nd फेबला जरी एखाद्या विद्यार्थ्याने प्रिपरेशन करायला चालू केली ना, तरी सुद्धा त्याचा सिलेबस आरामशीर व्यवस्थितपणे सोबत MCQची प्रॅक्टिस करून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होऊन सुद्धा फेस टू फेस क्लास सुद्धा अटेंड करून, किंवा जर तुम्ही ऑनलाईन करत असाल तर ऑनलाईन बट रिअल टाइम क्लास करून सुद्धा तुमचा सिलेबस 5 एप्रिल 2024 पर्यंत आरामशीर कव्हर करून दिला जाणार आहे. इनफॅक्ट जाणार आहे म्हणजे तुमचा तो सिलेबस ऑलरेडी कव्हर झालाच असेल किंवा होईलही. ओके, मग सर याच्या व्यतिरिक्त काय असेल? ओके, तर मीन वाईल बघा, मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की फक्त आपल्याला सिलेबस कव्हर करून नाही चालणार, आपल्याला MCQची प्रॅक्टिस पण कव्हर करावी लागेल. ओके, आता इकडे बघा, ज्या दिवशी आपला फायनान्शियल अकाउंटिंग नावाचा सब्जेक्ट संपेल त्या डेला तुम्हाला तिथून पुढे तुम्ही मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 दिवस घ्यायचे आणि लगेच या सब्जेक्टच्या MCQची प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची. मग सर MCQज कुठे असतील? तर आपल्या ऍपवरती ना टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिली जाईल. त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंगच्या MCQची प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची आहे. मग त्याच्यानंतर ऑडिटिंग संपला की आपण लगेच ऑडिटिंगच्या MCQची प्रॅक्टिस करू. ओके, इन्कम टॅक्स संपला की आपण लगेच इन्कम टॅक्सच्या आपण सब्जेक्टची लगेच MCQ प्रॅक्टिस करायला घेऊ. त्याच्यानंतर जीएसटी संपला की जीएसटी लाईकवाईज आपण प्रत्येक सब्जेक्टचं असं काय करूयात, आपण MCQची प्रॅक्टिस करायला चालू करूयात. ओके, आणि याच्यानंतर एवढा सिलेबस पूर्ण कव्हर झाल्याच्या नंतर तुम्हाला ना आपल्या ऍपवरती 25 नंबर ऑफ टेस्ट मिळतील. किती नंबर ऑफ टेस्ट मिळतील? 25 नंबर ऑफ टेस्ट मिळतील, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये 50 क्वेश्चन ठेवले जातील. किती क्वेश्चन ठेवले जातील? 50 क्वेश्चन ठेवले जातील, ज्यासाठी तुम्हाला मार्क्स दिले जातील 110 मार्क्स. किती दिले जातील? 110 मार्क्स दिले जातील. आणि इथं तुम्हाला निगेटिव्ह सुद्धा असेल, दॅट इज 1/4 निगेटिव्ह असेल. आणि ही ज्या 25 फुल लेंथ टेस्ट आहेत ना मित्रांनो, ह्या 25 फुल लेंथ टेस्ट आहेत त्या कम्प्लिटली IBPS पॅटर्न नुसारच कंडक्ट केल्या जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची बाब ही, असं गृहीत धरा की तुम्ही एका पर्टिक्युलर डेला एक टेस्ट अटेंड केली, त्याचा टेस्ट तुम्ही टेस्ट रिझल्ट तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर इमिडिएट येणारच आहे तसंही. तर तो पेपर तुम्हाला सेम डेला आपल्या क्लासरूममध्ये कम्प्लीट पेपरची एक्सप्लेनेशन दिली जाणार आहे.
म्हणजे ह्या 25 ज्या नंबर ऑफ टेस्ट कंडक्ट केल्या जातील ना, ह्या 25 टेस्टचं कम्प्लीट क्लासरूम डिस्कशन किंवा कम्प्लीट क्लासरूम एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलं जाणार आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, ह्या ज्या 25 नंबर ऑफ टेस्ट आहेत ना, त्यासाठी एक आपलं सेपरेट ॲप आहे परीक्षा सारथी नावाचं. ते तुम्हाला ॲप डाउनलोड करावे लागेल, ज्याच्यावरती चॅप्टर वाईज आणि फुल लेंथ टेस्ट लवकरात लवकर काय होणार आहेत आपण अपलोड करणार आहे. आता सध्या टेस्टवरती काम करणं चालू आहे. जसं आपल्या टेस्टचं काम संपेल त्याच्यावरती टेस्ट आपण आपल्या ॲपवरती आपण टेस्ट इमिडिएटली अपलोड करून देणारच आहेत. सो दॅट प्रत्येक स्टुडंट आपापल्या कन्व्हिनियन्सीनुसार काय करू शकतो, MCQची प्रॅक्टिस करू शकतो. आणखीन एक गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, असं नाहीये की तुम्हाला फक्त आणि फक्त मी आता सध्या तर मी तुम्हाला ॲज ऑफ नाऊ कॉमर्सच्या सब्जेक्टच्या बद्दल कम्प्लीट प्लॅनिंग करून दिलेलंच आहे, बरोबर. तर मी काय करेल तुम्हाला माहितीये का, कॉमर्सचा सिलेबस करत असताना आपल्याला मग सर रिझनिंगचे कोणते टॉपिक करावे लागतील, मॅथ्सचे कोणते टॉपिक करायचे आहेत, मराठीचे पर्टिक्युलरली कोणते टॉपिक करायचे आहेत, मराठी मॅथ्स आणि रिझनिंगसाठी आपल्याला डेडिकेटेडली किती टाइम द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळं डिटेल स्टडी प्लॅन करून देईल. ते सुद्धा याच टाइममध्ये मर्जअप केलं जाणार आहे, म्हणजे या टाइम सोबत तुम्हाला मॅचअप करून देईल मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर महावितरणच्या एक्झाम मध्ये यश हवंय, जर तुम्हाला महावितरणची एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला एका दिवसाला बाळांनो कमीत कमी, मी म्हणेल मिनिमम कमीत कमी 6 hours तरी स्टडी करावा लागणार आहे. कमीत कमी किती अभ्यास करावा लागेल माहितीये का, 6 hours तरी स्टडी करावा लागेल. आता या 6 hours मध्ये तुम्ही असे म्हणू शकता की सर आमचे तर जवळपास 3 तास क्लासरूम मध्ये जातात, जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही क्लास अटेंड करताय म्हणजे क्लासरूम मध्ये पण तुमचा इनपुट्स भरपूर तुमच्यासाठी इनपुट्स असणारच आहेत, बरोबर. तर क्लासरूम व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय करावं लागणार आहे, 3 घंटे एक्स्ट्रा तुम्ही स्वतः घरी बसून अभ्यास करा, किंवा जर एखाद्याला लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचा असेल तर लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करा. बट तुम्हाला 3+3 असे एकंदरीत 6 घंटे डेडिकेटेडली महावितरणला द्यावेच लागतील. जोपर्यंत तुम्ही महावितरणसाठी 6 तास देणार नाहीत ना, मग तुम्ही कसेही द्या 6 तास, मग नाईटला 3 तास द्या, डेला 3 तास द्या, हे तुमच्या कन्व्हिनियन्सीवरती डिपेंड आहे. ओके, पण 6 तास मिनिमम द्या, म्हणजे द्याच. 6 तास दिलात ना बाळांनो, नक्की महावितरणमध्ये तुम्हाला यश येणार म्हणजे येणारच. कारण तुम्ही बघा, डिटेल क्लासरूमचे लेक्चर्स अटेंड करतायत, क्लासरूम मधले MCQचं प्रॅक्टिस होत आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतायत आणि 25 नंबर ऑफ फुल लेंथ टेस्ट सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करतायत. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत महावितरणच्या एक्झाम मध्ये यश मिळवण्यासाठी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करण्याची गरज असेल, आणि गरज बिलकुल पडणारही नाही. ओके, चला, होप सो तुम्हाला हा स्टडी प्लॅन तुमच्या अपकमिंग येणाऱ्या एक्झामिनेशन्स मध्ये बिलकुल कामाला येईल, आणि तुम्ही या स्टडी प्लॅनला अडॉप्ट करून नक्की ह्या एक्झामिनेशन मध्ये यश मिळवाल. ओके, चला, माझ्याकडून तुम्हाला तुमच्या स्टडीसाठी गुड लक. ओके, चलो, थँक्यू.